मी सगळ्यांना सर्वप्रथम मी आमच्या विजयजी आणि सगळे आपले जे स्टडी कमिटी त्याचं सगळे सदस्य तसेच सगळे मॅनेजमेंट कमिटीचं पहिले आभार मानतो की त्यांनी मला इथे आज इंडियन एजमेंट ऍक्ट या विषयावर आपल्या समोर मला बोलायची संधी दिली. सर्वप्रथम मी तुम्हाला एकच सांगतो की मी रोज आपल्यासमोर नेहमीच असतो, आभार प्रदर्शन करतो. आज माझा रोल थोडासा वेगळा आहे. तर एक कायद्याचा एक विद्यार्थी म्हणून मी आज तुम्हाला इथे जे काय मला माझ्या या वकिलीच्या 32 वर्षामध्ये मी जे काय थोडंफार शिकलो आणि जसं आपण जेव्हा काम करत असताना म्हणा किंवा जेव्हा आपण एखादी केस चालवतो ती केस चालवताना किंवा कधी कधी काय होतं की आपण अभ्यास करतो, तो अभ्यास करत असताना किंवा आपल्या विरुद्ध कधी कधी अतिशय चांगले हुशार निष्णांत वकील येतात. त्या वकिलींचं ते जे वकील असतात ते आर्ग्युमेंट करतात. त्या आर्ग्युमेंट मधनं आपल्याला अनेक शिकायला मिळतं, ड्राफ्टिंग मधनं शिकायला मिळतं, जे अतिशय आपल्याला बऱ्याच वेळा केसेस चालवताना अतिशय चांगल्या न्यायाधीशांसमोर तुम्हाला काम करायची संधी मिळते. तर ते बोलतात, ते आपल्याला काही प्रश्न विचारतात, क्युरी विचारतात, त्याच्यातनं सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी आपल्याला समजतात, ऑब्झर्वेशन. तर याच्यातनं मग हळूहळू शिकत जातो आणि तो शिकण्याची जी प्रक्रिया आहे ज्याला आपण लर्निंग प्रोसेस म्हणतो ती सतत चालू राहते. मी असं कधीच म्हणू शकणार नाही की मला कायद्याचा पूर्ण नॉलेज आहे, कारण की लॉ इज जस्ट लाईक ओशन असं म्हटलं जातं. समुद्रासारखा असा हा कायदा आहे. तर असं समजा की फक्त मी या क्षेत्रामध्ये तुमच्यापेक्षा थोडी वाटचाल जास्त केली आहे, थोडे जास्त कालावधी मी घालवलेला असल्यामुळे मी आज इथे बसून तुम्हाला सांगतोय. पण असं कधीही समजू नका की मी खूप एक्सपर्ट आहे किंवा मी या क्षेत्रातला खूप तज्ञ आहे आणि तज्ञ या नात्याने मी तुम्हाला हे शिकवतोय. कारण या क्षेत्रामध्ये असं कधीच म्हणता येणार नाही मी तज्ञ आहे. कारण म्हणून ट्रीट युअरसेल्फ ॲज अ स्टुडंट आणि त्या भावनेनेच मी तुम्हाला आज हा विषय जो आहे या विषयाला आपण सुरुवात करणार आहे. तर सगळ्यात पहिले महत्वाचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हे माहितीच आहे की इंडियन एजमेंट ऍक्ट हा एक अतिशय जुना म्हणजे 1882 सालीचा हा कायदा आहे. त्याला आपण म्हणतो इंडियन एजमेंट ऍक्ट. आता हा खरं म्हणजे या इंडियन एजमेंट ऍक्टचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की हा जो कायदा आहे हा मालक जो असतो, हा मालक ज्याला म्हणतो आपण त्याच्या संपत्तीचा त्याला पुरेपूर फायदा किंवा बेनिफिशियल एन्जॉयमेंट जो शब्द वापरलाय तो शब्द त्याच्या संपत्तीचा पूर्ण उपभोग योग्य पद्धतीने घेईल किंवा घेऊ शकला पाहिजे. आणि त्याकरता जो समोरील जी त्याची जमीन असते त्या जमिनीमध्ये जो त्याचा मालक नाहीये त्या जमिनीचा तो वापर करतो. आणि या संकल्पनेला धरून हा संपूर्ण कायदा जो आहे हा आपल्या देशात अस्तित्वात आलेला आहे. आता इंडियन एजमेंट ऍक्ट मध्ये एजमेंट जी आहे, एजमेंटची जी कन्सेप्ट आहे ती आपल्याला सेक्शन 4 मध्ये मिळेल. आता मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की थोडासा हा कायदा तांत्रिक असल्यामुळे आपल्याला कधी कधी याच्या ज्या व्याख्या दिलेल्या आहेत आणि त्याच्या खाली जे इलिस्ट्रेशन आहे ते इलिस्ट्रेशन जे आहे हे पार्ट अँड पार्सल आहे इंडियन एजमेंट ऍक्ट. जसं मी तुम्हाला सांगतो ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आहे, एव्हिडन्स ऍक्ट आहे किंवा आपण जर कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट पाहिला तर प्रत्येक सेक्शनच्या खाली इलिस्ट्रेशन दिलेले आहे विच आर अटेंडेड टू द मेन सेक्शन अँड दोज सेक्शन्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपण म्हणतो याला सेंट्रल ऍक्ट का म्हणतो याला की भारतामध्ये कुठेही तुम्ही गेले तर इंडियन एजमेंट ऍक्ट इज ऍप्लिकेबल. तिथं कोणी पॉईंट. तर आपल्याला काय आहे काही काही महत्वाच्या ज्या डेफिनेशन आहे त्या आपल्याला नक्कीच पाहावं लागतील. तर मी सगळ्यात पहिले जे आहे ते तुम्हाला सेक्शन 4 जो आहे हा सेक्शन 4 आपण जाऊ. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की एजमेंट म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय एजमेंट. आता एजमेंटचा मराठी शब्द आहे सुखाधिकार. त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं सुखाधिकार. हा आपल्याला मराठीमध्ये त्याचं जेव्हा आपण प्रोनाउन्सिएशन करू तर त्याला आपण म्हणू सुखाधिकार. पण हा जनरली आपण इंग्रजीमध्ये याला आपण सोप्या पद्धतीने कायदेशीर भाषा आहे त्यामुळे आपण याला म्हणतो एजमेंट. तर एजमेंट हा सेक्शन 4 मध्ये आहे. एजमेंट इज अ राईट which the owner or occupier of certain land possess. Owner or occupier of a certain land possess as such for the beneficial enjoyment of that land. त्या जमिनीच्या बेनिफिशियल म्हणजे त्याला जो बेनिफिशियल म्हणजे त्याचा फायदा त्याची एन्जॉयमेंट ऑफ दॅट लँड टू डू अँड कंटिन्यू टू डू समथिंग
काहीतरी करणे किंवा न करणे, ऑर टू प्रिव्हेंट अँड टू कंटिन्यू टू प्रिव्हेंट समथिंग बिंग डन, किंवा करणे किंवा न करणे, टू प्रिव्हेंट कंटिन्यू ऑर नॉट टू कंटिन्यू, दोन शब्द आले. इन ऑर अपॉन ऑर इन रिस्पेक्ट ऑफ सर्टन अदर लँड नॉट हिज ओन. म्हणजे बेनिफिशियल एन्जॉयमेंट साठी तो एखादी गोष्ट करतो किंवा न करतो, किंवा त्याला अडवणे किंवा न अडवणे, पण अशा जमिनीवर की जी जमीन त्याच्या मालकीची नाही. आणि कोण करतं की जो पजेसर आहे आणि ओनर आहे. म्हणजे बेनिफिशियल एन्जॉयमेंट साठी तो एका दुसऱ्या जमिनीवर जो आहे त्याला एखादी गोष्ट करणे किंवा न करणे, याकरता बेनिफिशियल एन्जॉयमेंट त्याच्या संपत्तीचा व्हावा म्हणून दुसऱ्याच्या संपत्तीवर त्याचा असलेला अधिकार, कायदेशीर अधिकार. तीन शब्द महत्वाचे आहेत. फर्स्ट इज बेनिफिशियल एन्जॉयमेंट, सेकंड ओनर ऑर पजेसर, दोन गोष्टी पुढच्या आलेल्या आहेत. अँड लँड जी आहे, अदर लँड नॉट हिज ओन, त्याची नाही आहे ती समोरची. म्हणजे तीन इन्ग्रेडियंट आपल्याला मिळतात या सेक्शन 4 मधनं. पहिला इन्ग्रेडियंट आहे ओनर अँड पजेसर, नंबर 1. नंबर 2 बेनिफिशियल एन्जॉयमेंट ऑफ लँड, आणि टू प्रिव्हेंट और नॉट टू प्रिव्हेंट, कंटिन्यू और नॉट टू कंटिन्यू. आणि नंतर शब्द दुसरा अधिकार दुसऱ्याच्या जमिनीवर, द लँड और नॉट हिज ओन बट द लँड ओन बाय सम अदर पर्सन. ही झाली एजमेंटची कन्सेप्ट, जी अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला सेक्शन 4 मध्ये सांगितलेली आहे. आता याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे. याच्यामध्ये दोन गोष्टी तुम्ही जर वेअर ऍप वाचला तर तुम्हाला सतत याच्यामध्ये 3 ते 4 गोष्टी या सतत येत राहतील. एक म्हणजे डॉमिनंट अँड सर्व्हिनियंट हेरिटेज अँड ओनर्स, ही कन्सेप्ट दिलेली आहे त्यांनी त्याच्या खाली. तर लँड फॉर द बेनिफिशियल एन्जॉयमेंट ऑफ विच द राईट इज एक्झिस्ट, म्हणजे ज्या जमिनीला बेनिफिशियल एन्जॉयमेंटचा राईट आहे, जो तिथे अस्तित्वात आहे. म्हणजे मी मालक आहे आणि मी मालक असताना मला मी समजा ए आहे आणि माझ्या बाजूला बी ची जमीन आहे. आता बी ची जमीन मी ए असल्यामुळे मला त्या बी च्या जमिनीतनं मला यावं लागणार आहे, राईट ऑफ वे जो म्हणतो आपण. तर आता बेनिफिशियल एन्जॉयमेंट ए चा तेव्हा होईल की जेव्हा बी त्याला अलाव करेल. तर ए जो आहे म्हणजे मी मालक आहे, मी कोण आहे, माझी जी जमीन आहे ती आहे डॉमिनंट हेरिटेज. मी जो मालकाची जी जमीन आहे त्याला म्हणतात डॉमिनंट हेरिटेज, आणि मालक जो आहे त्याला म्हणतात डॉमिनंट ओनर. दोन गोष्टी लक्ष महत्वाच्या. ज्या जमिनीवर बेनिफिशियल एन्जॉयमेंटचा राईट अस्तित्वात आहे जमिनीवर, त्या जमिनीचा मालक आहे डॉमिनंट ओनर, आणि जी जमीन आहे ती आहे डॉमिनंट हेरिटेज. हे दोन गोष्टी महत्वाच्या. आता पुढे द लँड ऑन विच द लायबिलिटी इज इम्पोज, ज्या जमिनीवर एजमेंटची लायबिलिटी टाकलेली आहे किंवा इम्पोज केलेली आहे त्या जमिनीला म्हणतात सॉल्व्हियंट हेरिटेज. आणि द ओनर ऑर ऑक्युपायर देअर ऑफ, तो झाला सॉल्व्हियंट ओनर. म्हणजे लक्षात आलं, माझी जमीन आहे, माझ्या जमिनीवर येण्याकरता मला बी च्या जमिनीतनं यावं लागणार आहे. म्हणजे बी च्या जमिनीतनं बी हा सॉल्व्हियंट, त्याची जमीन आहे सॉल्व्हियंट हेरिटेज, आणि तो आहे सॉल्व्हियंट ओनर. आणि मी आहे डॉमिनंट ओनर आणि माझी जमीन आहे डॉमिनंट हेरिटेज. माझ्या जमिनीवर राईट जो आहे, अधिकार जो आहे तो अस्तित्वात आहे. त्यामुळे सेक्शन 4 जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. आता या सेक्शन 4 खाली जे इल्युस्ट्रेशन दिलेले आहे ते इल्युस्ट्रेशन देखील इतक्या सोप्या पद्धतीने आणि अतिशय सुंदर पद्धतीने द लेजिस्लेचर हॅज ग्रांटेड दोज इल्युस्ट्रेशन विच आर अपेंडेड टू सेक्शन 4. आता याच्यामध्ये तुम्ही जर बेअर ऍक्ट आणला असेल तर त्या बेअर ऍक्ट मध्ये इल्युस्ट्रेशन नंबर बी आहे. ए ऍज द ओनर ऑफ सर्टन हाऊस हॅज राईट टू गो ऑन हिज नेबर बीज लँड and to take water for the purposes of his household out of the spring therein. This is an easement. मला त्याच्या जमिनीत असलेला जो अधिकार हे सांगताना ते डॉमिनंट हेरिटेज मी म्हटलं आपल्याला, डॉमिनंट ओनर, सॉल्व्हियंट हेरिटेज आणि सॉल्व्हियंट ओनर. आता याच्यामध्ये बघा इल्युस्ट्रेशन ई आहे. मी का बरं याच्यावर जोर देतोय, कारण की हे इल्युस्ट्रेशन जे आहे ना, दीज इल्युस्ट्रेशन्स आर सेल्फ एक्सप्लेनेटरी. They themselves have in fact interpreted the section. म्हणून
illustration E bar. A dedicate to the public the right to occupy the surface of certain land. Dedicate to the public at large, for the purposes of passing and repassing. पूर्ण त्यांनी पूर्ण पब्लिकला दिलेलं आहे. पासिंग अँड रिपासिंग. दिस राईट इज नॉट अन एजमेंट. हा राईट एजमेंट आहे. कारण की काय एजमेंट ऍक्टचे मेन कॅरेक्टरिस्टिक काय आहे? टू सेपरेट लँड. द लँड मस्ट बी adjoining and two different owners, and one owner has got right over the land of another owner, and right, it is not a lease, it is not a license, it is a right. त्यामुळे अधिकार खूप महत्वाचा आहे. मी जर संमतीने त्या जमिनीतनं चाललोय तर त्याला एजमेंट नाही म्हणता येणार. मी जर लेझी म्हणून चाललेलो आहे, इट इज नॉट अन एजमेंट. तर ही थीन लाईन तुम्ही समजून घ्या. आपण नेहमी म्हणतो द लॉ इज टू बी रीड इन बिटवीन द लाईन्स. आपल्याला कायद्याचा जेव्हा अभ्यास करावा लागतो, यू हॅव टू रीड इन बिटवीन द लाईन्स. व्हॉट इज द गोल्डन रूल ऑफ इंटरप्रिटेशन, कशा पद्धतीने त्याचं इंटरप्रिटेशन करायला पाहिजे. तर एजमेंट म्हटल्याबरोबर देर इज अ राईट. एजमेंट नेव्हर बी अ परमिसिव्ह असतं, आणि किंवा तिथे लायसन असेल किंवा लीज असेल तर त्याला एजमेंट नाही म्हणता येत. म्हणून प्रत्येक ठिकाणी काय आलेला शब्द आहे? एजमेंट इज अ राईट अनेक्स टू द प्रॉपर्टी. आणि बेनिफिशियल एन्जॉयमेंट म्हणजे काय? द राईट अटॅच, जे आपण म्हणतो एक्सप्लेनेशन मध्ये दिलाय, थिंग्स परमनंटली अटॅच टू द लँड. त्या लँड सोबत ती आहे. उद्या समजा मी माझं घर दुसऱ्या कोणाला विकलं, तर मी त्या विकण्यासोबत एजमेंटरी राईट पण मी त्याला पास करतो. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा, एजमेंटरी इज अ राईट ऑफ राईट इन रे मॅपो. इट इज नॉट अ राईट इन पर्सोना. कारण की इट अटॅच टू द प्रॉपर्टी, इट अटॅच टू द लँड. आणि म्हणून नेहमी जे एजमेंटरी राईट जो असतो तो राईट इन रेम असतो, तो तुमच्या प्रॉपर्टी सोबत जातो. आता हे कशा पद्धतीने तो एक्सटिंग्विश होतो किंवा कशा पद्धतीने संपतो हे पुढे सेक्शन 47 ते 47 मध्ये आलेलं आहे. पण आपण सध्या इंट्रोडक्टरी मध्ये पाहतोय की एजमेंट जो आहे हा राईट इन रेम आहे, तो परमनंटली अटॅच टू द लँड आहे आणि तो पास होत असतो सबसिक्वेंट नंतरच्या ओनरकडे. आता याच्यामध्ये सेक्शन 5 आहे. आता प्रकार कोणते कोणते? आता आपल्याला हे पाहावं लागेल की एजमेंट जे आहे हे एजमेंटचे किती प्रकार आहे. ऐकू येत आहे ना? एजमेंटचे प्रकार कोणते कोणते आहेत? तर ते प्रकार दिलेले अतिशय सोप्या पद्धतीने सेक्शन 5 मध्ये दिलेले. बेअर ऍक्ट जो आहे ना, तो बेअर ऍक्ट का बरं महत्वाचा असतो? कारण की बेअर ऍक्ट मधनं जे अभ्यास करण्याची जी पद्धत आहे त्यांनी काय होतं, एक तर आपल्याला लिगल शब्द समजतात, सेक्शनची रचना कशी केलेली आहे ते समजतं, कॉमा कुठे केलेला आहे, पॉज कुठे दिलेला आहे, आणि शब्दाचा अर्थ कुठे बदललेला आहे हे पण आपल्याला समजतं. आणि म्हणून मी असं प्रत्येकाला म्हणजे माझ्या अनुभवावरून सांगतो की जे जे सेंट्रल ऍक्ट आहे त्या सेंट्रल ऍक्टला आपल्याला समजून घ्यायचं असेल तर सर्वप्रथम आपण त्या डेफिनेशन ज्या दिलेल्या असतात किंवा त्या ऍक्टचा जो सेक्शन आहे त्याच्याखाली दिलेलं एक्सप्लेनेशन आहे किंवा त्याच्याखाली दिलेलं इलस्ट्रेशन आहे, हे जर आपण बारकाईने वाचलं ना तर आपल्याला इंटरप्रिटेशन करायला सोपं जातं. आता काय होतं, बऱ्याच वेळा आपण नेहमी म्हणतो लॉ इज क्लिअर, देयर इज नो नीड फॉर एनी सायटेशन. असं का म्हणतो आपण? बिकॉज देयर इज नो एम्बिग्युइटी. इफ द सेक्शन इटसेल्फ इज क्लिअर then there is absolutely no any necessity for any further interpretation, आपण जे म्हणतो. आणि म्हणून बेअर ऍक्ट वर जो आपण स्ट्रेस देतो कोडिंग लॉच्या बाबतीमध्ये, तर तो बेअर ऍक्ट जो आहे ना, त्या बेअर ऍक्ट वर तुम्हाला शक्यतो तुमची कमांड असायला पाहिजे, आणि ती असले तर तुम्हालाच त्याचे बेनिफिट पुढे तुमच्या लक्षात येतील की त्याचे किती फायदे होतात वकिलीमध्ये म्हणा किंवा अभ्यास करताना. आता आपल्यापैकी बरेच लोक जिल्हा न्यायाधीश बनू इच्छितात किंवा अजून न्यायाधीशांच्या वेगवेगळ्या परीक्षा देऊ इच्छितात, त्या सगळ्यांसाठी ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. आता आपण पाहणार आहे सेक्शन 5. सेक्शन 5 मध्ये त्यांनी 4 प्रकारचे एजमेंट दिले: कंटिन्युअस, डिसकंटिन्युअस, अपरंट अँड नॉन अपरंट एजमेंट. आता पहा, एजमेंट्स आर आयदर कंटिन्युअस और डिसकंटिन्युअस, अपरंट और नॉन अपरंट.
आता व्हॉट इज मीन बाय कंटिन्युअस एजमेंट? The easement which is of a continuous nature is a simply a easement which can be continued without the act of man. म्हणजे आता जसं वारा आहे, हवा आहे, आता या सगळ्या गोष्टींवर आपला काही कंट्रोल आहे का? तर या ज्या गोष्टींवर आपला कंट्रोल नाही आहे, नॅचरल एअर आहे, नॅचरल लाईट आहे, आता जसं मी इथे बसलेलो आहे, पंख्याचा जो वारा आहे याच्यावर माझा कंट्रोल नाही. तर एजमेंट जो आहे तो कंटिन्युअस एजमेंट म्हणजे असा एजमेंट विच कॅन बी कंटिन्यूड विदाउट द ऍक्ट ऑफ मॅन, ज्याच्यावर मानवीय कंट्रोल किंवा मानवीय ताबा नाहीये, असा एजमेंटला म्हणतात कंटिन्युअस एजमेंट. आता त्याचं इल्युस्ट्रेशन त्यांनी दिलेलं आहे. ए राईट अनेक्स टू बीज हाऊस टू रिसीव्ह द लाईट बाय द विंडोज विदाउट द ऑब्स्ट्रक्शन बाय हिज नेबर ए. दिस इज अ कंटिन्युअस. इतकं सिंपल, म्हणजे there is no any obstacle of a human being, then that is called as continuous right. Number 2, this continuous easement is one that needs the act of man for his enjoyment. याच्यासाठी सोपं उदाहरण आहे राईट ऑफ वे. इट नीड्स द ऍक्ट ऑफ मॅन. आता मी तुम्हाला जसं मगाशी उदाहरण दिलं की माझ्या शेजारच्यातनं मला एक रस्ता आहे, मला पब्लिक रोडला मला जाताच येत नाही जोपर्यंत मी त्या रस्त्याने जाऊ शकत नाही. आता मला बेनिफिशियल एन्जॉयमेंट साठी तो रस्त्याचा जो वापर आहे तो करणं आवश्यक आहे. आता आपण पुढे पाहणार आहे की तो वापर कसा करता येतो, त्याच्यावर रिस्ट्रिक्शन्स काय आहे, किती वर्ष पाहिजे तो, ते सगळं पुढे आपण पाहणार आहोत. पण आज आपण टेंटेटिव्ह उदाहरण पाहतोय की डिसकंटिन्युअस एजमेंट म्हणजे काय. आता हा रस्ता जो आहे हा डॉमिनंट सर्व्हियंट ओनर ही कॅन मेक अ ऑब्स्ट्रक्शन इन इट, बरोबर, कारण की तो अडवू शकतो तो, आणि म्हणून त्याला म्हणतात डिसकंटिन्युअस एजमेंट. डेफिनेशन अगदी सोपी आहे. डिसकंटिन्युअस एजमेंट इज वन दॅट नीड्स द ऍक्ट ऑफ मॅन फॉर हिज एन्जॉयमेंट. म्हणजे जिथे तुम्हाला ऍक्ट ऑफ मॅनची गरज नाही आहे दॅट इज कॉल्ड एज कंटिन्युअस, बट वेअर द ऍक्ट ऑफ मॅन इज नीडेड इट इज कॉल्ड एज डिसकंटिन्युअस एजमेंट. कोणाला काही अडचण नसेल तर विचारायचं मला. नंतर an apparent easement is one the existence of which is shown by some permanent sign which upon careful inspection by competent person would be visible. आता याचं एक सोपं उदाहरण आहे की ड्रेन ऑफ वॉटर. इट कॅन बी इझिली विजिबल. आपण पाहू शकतो की याच्यामध्ये समजा माझ्या बाजूचा शेजारी आहे, शेजारच्या ह्याच्यातनं एक पाईपलाईन येते, ती पाईपलाईन वरून दिसत नाही, आपण नंतर काही खोदकाम केल्यानंतर ती पाईपलाईन दिसते. सो इट इज व्हिजिबल, अपरंट आहे, दिसते. तर याला म्हणतात अपरंट इजमेंट. याचं एक सुंदर उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, खाली दिलेलं आहे सी मध्ये. राईट अनेक्स टू एज लँड टू लीड वॉटर थिटर अक्रॉस बीज लँड बाय अन ॲडिक्वेट अँड टू ड्रॉ ऑफ वॉटर थ्रेन्स बाय ड्रेन. म्हणजे त्या ड्रेन मधनं ते पाणी येते. The drain would be discovered upon the careful inspection by a person conversant with such matters. त्याला ज्याला ती ड्रेन त्याला नॉलेज आहे तो ते पाहतो, ते शोधतो, तर ती विजिबल आहे, दिसू शकते आपल्याला. अपरंट आपण शब्द वापरतो का केसेस मध्ये वगैरे. इव्हन अपरंटली इट कॅन बी सीन दॅट देयर इज अ वॉल फ्रॉम माय ईस्टर्न साइड. आपण म्हणतो ना अपरंटली दिसते ती, तर अपरंटली दिसते आपल्याला, त्याला म्हणतात अपरंट एजमेंट. दिस इज अ अपरंट एजमेंट. आणि डी जे आहे नॉन अपरंट एजमेंट इज वन दॅट हॅज नो सच साइन. अशा कुठल्याही प्रकारची परमनंट साइन जिथे नसेल त्याला म्हणतात नॉन अपरंट. म्हणजे सोप्या भाषेमध्ये न दिसणार, सोप्या भाषेमध्ये आपण म्हणतो न दिसणारा एजमेंट. राईट अनेक्स टू एज हाऊस टू प्रिव्हेंट बी फ्रॉम बिल्डिंग ऑन हिज ओन लँड. तुम्हाला माहिती आहे म्युन्सिपल लॉज असतात, त्या म्युन्सिपल लॉज मध्ये असं दिलेलं असतं की बा इतक्या मी याच्यापर्यंत तुम्ही बांधकाम करू शकता, त्याच्यानंतर बांधकाम करू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, नॉन अपरंट एजमेंट. बिकॉज देर आर लॉज गव्हर्न टू द बिल्डिंग लॉज आर गव्हर्न. आणि ते लॉज म्हणजे हॅज नो परमनंट साइन. इट इज नॉट विजिबल बट इट इज देअर. इट इज नॉट विजिबल. तो राईट जो आहे तो दिसत नाही, पण इट इज देअर, इट इज इनॅक्टेड इन द लॉ इटसेल्फ. Though it is not visible, but there is that act is there, and therefore it is called as
नॉन अपरंट एजमेंट. तर हे सेक्शन 5 मध्ये जे आहे हे आपल्याला सगळे जे आपल्याला त्याचे प्रकार सांगितलेले आहे की एजमेंटचे. कोणाला काही अडचण आहे आतापर्यंत? म्हणजे मी पुन्हा एकदा रिपीट करतो, एजमेंट म्हणजे ए जो आहे हा डॉमिनंट ओनर आहे, मी आहे डॉमिनंट ओनर, माझी जमीन आहे, माझं जे बाजूचा प्लॉट आहे, माझी जी जमीन आहे डॉमिनंट हेरिटेज आहे. बी जो आहे तो बाजूचा ओनर आहे, तो आहे सर्व्हियंट ओनर, त्याची जमीन आहे सर्व्हियंट हेरिटेज. मला डॉमिनंट ओनरला त्याच्या जमिनीमध्ये अधिकार आहे, नॉट हिज ओन लँड. माझ्या जमिनीमध्ये मला असलेला अधिकार एजमेंट नाही आहे, बरोबर. एजमेंट इज ऑलवेज ऑन द लँड ओन बाय अदर पर्सन, त्याच्यामध्ये मला अधिकार आहे. आणि आपण पाहिलं त्याच्यानंतर मग कॅरेक्टरिस्टिक पाहिलं आपण, राईट आहे हा, इट इज नॉट अ लायसन, इट इज नॉट अ लीज, टेंडर म्हणून असलेला राईट आहे, हा माझा राईट आहे, अधिकार आहे माझा कायद्याने दिलेला. आणि हा जो राईट आहे हा राईट इन रेम आहे, हा प्रॉपर्टीच्या सोबत अटॅच राहतो. आणि नंतर आपण 4 प्रकार झाले, अपरंट, नॉन अपरंट, कंटिन्युअस अँड डिसकंटिन्युअस. आणि याच्या खालचे आपण इलिस्ट्रेशन पाहिजे. आता सेक्शन 6 जो आहे ना, हा आपल्याला जे एक्सक्लुझिव्ह राईट मी तुम्हाला आता सांगितलं की स्वतःची प्रॉपर्टी आहे ती तिचं काय करायचा हा अधिकार मला आहे, त्याच्यामुळे तो डिस्पोज ऑफ करायचा मला अधिकार आहे. तर त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्टिव्ह टॉपिक म्हणून त्याच्यामध्ये तो त्यांनी सेक्शन 7 टाकलेला आहे की रिस्ट्रिक्शन आहे एजमेंटवर, माझी प्रॉपर्टी आहे, माझा अधिकार आहे. तर म्हणून तो सेक्शन जो आहे तो आपण 7 आहे तो आपण फक्त त्याचं इलिस्ट्रेशन करून आपण पुढे जाऊ, कारण आपल्याला बराचसा पुढचा भाग आपल्याला कव्हर करायचा आहे. आता इलिस्ट्रेशन हे फक्त पाहू आपण. द एक्सक्लुझिव्ह राईट ऑफ एव्हरी ओनर ऑफ लँड इन अ टाउन टू बिल्ड ऑन सच लँड सब्जेक्ट टू एनी म्युनिसिपल लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स. प्रत्येकाला आपल्या जमिनीवर घर बांधायचा अधिकार आहे, सब्जेक्ट टू म्युनिसिपल लॉ. कारण हे रिस्ट्रिक्शन आहे ना तुमच्या एजमेंटरी राईट. तर तुम्हाला तुमच्या नावाप्रमाणेच बांधकाम करावं लागेल. तुम्ही तुमच्या मनाने बांधकाम करू शकू का आपण, की मला जरी माझ्या बाजूच्या लाईट आणि एअर अफेक्ट होत असेल तरी पण मी माझ्या पद्धतीने बांधकाम करू, असं करता येणार नाही. तर तो एक राईट त्यांनी दिलेला. आता एक सेक्शन 9 आहे. सेक्शन 9 जो आहे हा खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये थोडासा इंटरप्रिटेशनचाच आहे तो. थोडस तुम्ही शब्दांकडे लक्ष द्या. सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 8, ए सर्व्हियंट ओनर मीन्स बाजूचा सर्व्हियंट ओनर मे इम्पोज ऑन द सर्व्हियंट हेरिटेज, त्याच्या जमिनीवर एनी एजमेंट दॅट डज नॉट लिझन द युटिलिटी ऑफ एक्झिस्टिंग एजमेंट. तो स्वतःच्या जमिनीवर अजून असं काही एजमेंट क्रिएट करू शकत नाही की त्याची युटिलिटी जे ऑलरेडी एजमेंट असलेल्या युटिलिटी कमी होईल, अशा पद्धतीचा तो एजमेंट नवीन क्रिएट करू शकत नाही. बट ही कॅनॉट विदाउट द कन्सेंट ऑफ डॉमिनंट ओनर इम्पोज अन एजमेंट ऑन द सर्व्हियंट हेरिटेज विच वुड लेझन सच युटिलिटी. आता मी रस्ता वापर करतोय अनेक वर्षापासून, माझ्या मनात आलं की तो रस्ता जो आहे तो छोटा करावा, तर तो असं त्याला करता येणार. शब्द काय वापरलाय? विदाउट द कन्सेंट ऑफ डॉमिनंट ओनर. He cannot utilize it, curtail the utility of the existing easement. सध्या अस्तित्वात असलेल्या एजमेंटला तो कर्टेल करू शकत नाही विदाउट द ओनर, विदाउट द कन्सेंट ऑफ डॉमिनंट ओनर. तर फक्त तुम्हाला काय इथे शब्द हे रिपिटेटिव्ह येतात आहे, डॉमिनंट ओनर आणि डॉमिनंट हेरिटेज. तुम्ही असा शब्द कुठे आला नाही की ऍडजॉइनिंग ओनर, असा शब्द वापरलेला नाही आहे लेजिस्लेचरने. कारण की हा कायदा मी तुम्हाला सांगितला 1882 चा कायदा आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला सतत डॉमिनंट ओनर, डॉमिनंट हेरिटेज. तर नेहमी लक्षात ठेवा, डॉमिनंट ओनर म्हणजे जो ज्याचा राईट दुसऱ्यावर आहे. तर सर्व्हियंट हेरिटेज जो आहे, जो बाजूचा मालक आहे, तो अशा पद्धतीचं नवीन एजमेंट तयार नाही करू शकत की आधी असलेल्या एजमेंटची युटिलिटी कमी होईल. म्हणजे उदाहरणार्थ आता समजा पाणी पडायचा राईट आहे, पाणी पडताय गेल्या 20 वर्षापासून. पहिले जुन्या काळामध्ये टिनाचे असे घर स्तोपचे असायचे, तर ते बाजूच्या घरामध्ये पाणी पडायचं, तर त्याला म्हणतात ते केव्ज म्हणतात, त्याला अशा त्या कौलारू केव्ज असतात. आता मी समजा ते पाणी जे आहे ते अशा पद्धतीने अडवलं की ते पाणी त्याच्या प्लॉट मध्ये पुन्हा वापस चाललं जाईल. तर युटिलिटी ऑफ एक्झिस्टिंग एजमेंट कॅनॉट बी डन बाय द सर्व्हियंट ओनर विदाउट द कन्सेंट ऑफ डॉमिनंट. हा आहे सेक्शन 9.
आता मी पुन्हा तुम्हाला वारंवार सांगतोय, इलुस्ट्रेशन जे आहे ते पहा कशी किती सुंदर आहे. हाऊ इट हॅज बीन ड्राफ्टेड वे बॅक इन द इयर 1882, की त्या सेक्शनलाच ते एक्सप्लेन करून टाकतात. म्हणजे यू कॅन इंटरप्रिट इन इट्स ओन वे, तुमच्या पद्धतीने त्याला इंटरप्रिट करा. आणि ते इंटरप्रिटेशन जेव्हा आपण करू शकतो हे तेव्हा चांगल्या पद्धतीने इंटरप्रिटेशन होतं. मी नेहमी म्हणत असतो की आपण जेव्हा आपल्या मातृभाषेमध्ये, आपली मातृभाषा जेव्हा पक्की असते, मग ती कोणती असो, हिंदी असो, मराठी असो, गुजराती असो, उर्दू असो, तुमचं मातृभाषेवर जेव्हा प्रभुत्व असते तेव्हाच तुम्ही चांगलं इंटरप्रिटेशन कायद्यामध्ये करू शकता. आणि तुम्हाला मी अनेक याकरता पुस्तकांचे रेफरन्सेस देऊ शकतो. मोठमोठ्या लेखकांनी हे म्हटलेलं आहे की यू कॅन इंटरप्रिट द लॉ इन अ इफेक्टिव्ह मॅनर when you are having command over your own mother tongue. तेव्हाच तुम्ही त्याला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकता. आता इलुस्ट्रेशन ए पहा, खूप सुंदर आहे. ते म्हणजे तुम्ही जर त्याला बारकाईने पाहिलं ना, ए हॅज इन रिस्पेक्ट ऑफ हिज मील, त्याची मील आहे, फ्लोअर मील आहे, ए राईट टू अनइंटरप्टेड फ्लो. त्याला त्या मील साठी त्याला अनइंटरप्टेड फ्लोचा अधिकार आहे. फ्रॉम सनराईज टू नून, म्हणजे सकाळपासून तर दुपारपर्यंत त्याला अधिकार आहे पाणी घेण्याचा. ऑफ द वॉटर ऑफ बी स्ट्रीम, राईट आला, इजमेंट आला म्हणजे दुसऱ्याचा, हे नेहमी लक्षात ठेवायचं. इजमेंट आला म्हणजे राईट दुसऱ्यावर आहे, आपला आपला नाही. म्हणजे बीच्या जागेतनं त्याला ते पाणी घेण्याचा अधिकार आहे सकाळपासून तर दुपारपर्यंत त्याच्या फ्लोअर मिलसाठी. आता काय झालं पाहू, सेक्शन 9 ला एक्सप्लेन करतोय, कर्टेलिंग द राईट ऑफ एक्झिस्टिंग इजमेंट. सेक्शन काय आहे, सॉर्वियंट हेरिटेज, सॉर्वियंट ओनर ही कॅनॉट कर्टेल द राईट्स ऑफ डॉमिनंट ओनर ऑर इट्स युटिलिटी विदाउट द कन्सेंट ऑफ डॉमिनंट ओनर. हा सेक्शन आहे. त्याला एक्सप्लेन काय केलंय, ए ला राईट आहे मिल साठी पाणी घेण्याचा बीच्या जमिनीतनं सकाळपासून तर दुपारपर्यंत. आता काय करतो, बी मे ग्रँट, शब्द काय आलाय, बी मे ग्रँट सी द राईट टू डायव्हर्ट द वॉटर ऑफ द स्ट्रीम. बी सी ला अधिकार देऊ शकतो पाणी वळवण्याचा फ्रॉम नून टू सनसेट. नून टू सनसेट, सनसेट पासून तर नून पर्यंत, सनराईज पासून नून पर्यंत नाही. बट ही मे ग्रँट सी a right to flow the water of stream from noon to sunset provided टाकलेला आहे, provided that a supply is not thereby diminishes. म्हणजे ए चा सप्लाय डिस्टर्ब होता कामा नये, तरच तो देऊ शकतो, अदरवाईज नाही. आणि वेळ पहा किती महत्वाची वापरलेली आहे. वेळ आहे नून म्हणजे दुपार ते संध्याकाळ, आणि ए चा राईट आहे सकाळ ते दुपार. पण जर आता मी जसं तुम्हाला सेक्शन 9 म्हटलं, त्या सेक्शन 9 नुसार त्यांनी जर सकाळी दिलं तर त्या अर्लियर एक्झिस्टिंग एजमेंटची जी त्याची युटिलिटी कमी होणार, तर असं त्याला करता येणार. आता याच्यानंतर बी असं त्यांनी दुसऱ्या अँगलनी तर सेक्शन समजून सांगितलंय. ए हॅज इन रिस्पेक्ट ऑफ हिज हाऊस ए राईट ऑफ वे ओव्हर बीज लँड, त्याला रस्ता आहे जाण्याचा बीच्या जमिनीवर. बी मे ग्रँट सी ऍज द ओनर ऑफ मेजर नेबरिंग फार्म. बी मे ग्रँट सी, ओनर जो आहे बाजूच्या फार्मचा, सी द राईट टू फीड हिज कॅटल, म्हणजे त्याचे जे हे आहे म्हणजे चरायला वगैरे, तो तिथे राईट टू फीड हिज कॅटल ऑन द ग्रास ग्रोईंग ऑन द वे. त्या जमिनीवर जे गवत आलेलं आहे ते गवत चरण्याकरता त्या प्राण्यांना नेण्याचा तो अधिकार देतो. प्रोव्हाइडेड दॅट एज राईट ऑफ वे इज देअरबाय नॉट देअरबाय ऑब्स्ट्रक्टेड. तो असं करू शकतो, पण अट काय आहे की त्याचा राईट ऑफ वे अफेक्ट नको आहे. आता समजा त्यांनी तिथे जाऊन त्या प्राण्यांना मुद्दाम उभं ठेवलं त्याच्या वेळेच्या वेळी, त्याला हे करण्यासाठी, मग आता पुन्हा मग पुढे जायचं आपल्याला, मग ऑब्स्ट्रक्शन आलं. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्या दिवशी सरांनी सांगितलं आपल्याला, गांधी सरांनी, मग इंजंक्शनचा नेक्सस आला. मग इंजंक्शन तुम्हाला मागता येतं एजमेंटरी राईट मध्ये की तो माझा रस्ता अडवून जायला. मग आता तो अजून एक मोठा चॅप्टर आहे, तो एक वेगळा अँगल आहे पुन्हा. मग आता ऑब्स्ट्रक्शन आलं, तुम्हाला इंजंक्शनचा सूट आणावं. पण हा सेक्शन आपल्याला एवढं एलॅबोरेट करतो
ती युटिलिटी कमी होईल अशा पद्धतीचा नवीन एजमेंट जो आहे तो क्रिएट होऊ शकत, बरोबर आहे. आता सेक्शन 12 आहे. कोणाला मिळू शकतो एजमेंट? एजमेंट मे बी एक्वायर्ड बाय द ओनर ऑफ द इमूवेबल प्रॉपर्टी. आपण आताच पाहिलं, डॉमिनंट ओनर ऑफ द इमूवेबल प्रॉपर्टी फॉर द बेनिफिशियल एन्जॉयमेंट ऑफ विच द राईट इज क्रिएटेड. मी म्हटलं तसं तुम्हाला रस्त्यामध्ये मध्ये घर आहे, मागे बॅक साईडला तुम्ही पहा, अजूनही जर आता पहा, एव्हरी लॉ इज बेस्ड ऑन कॉमन सेन्स. आपण म्हणतो कॉमन सेन्स लॉचा आधार आहे, बेस आहे. आता तुम्ही पाहता बरेच घर असतात, मध्ये मागे असतात, बॅक साईडला असतात, तर त्यांना राईट ऑफ वे असतो, तो दुसरीकडनं असतो. आता हा जो राईट ऑफ आहे म्हणजे माझा राईट क्रिएट झाला, ही होणार आहे दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये, तर मी मागू शकतो फॉर द बेनिफिशियल एन्जॉयमेंट ऑफ विच द राईट इज क्रिएटेड और ऑन हिज बिहाफ, तो किंवा त्याच्यातर्फे बाय एनी पर्सन इन पोझेशन ऑफ द सेम, जो ताब्यात आहे. आता नॅचरली भाडेकरू आहे, त्यालाही तर जावंच लागेल ना. तर भाडेकऱ्याला ही स्टेप्स इन टू द शूज ऑफ लँडलॉर्ड, अँड लँडलॉर्ड बिंग ओनर, द टेनंट ऑल्सो कॅन एजमेंट ओव्हर दॅट राईट ऑफ. तर म्हणून शब्द किती इथे वापरलेला आहे, पार्ट क्लेव्हरली इट हॅज बीन ड्राफ्टेड. ओनर ऑर अ पर्सन विज इन पोझेशन, त्या राईट मध्ये जो पोझेशन मध्ये आहे तो सुद्धा मागू शकतो. नंतर कधी कधी काय असतं, जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी असते, को ओनर असतात, त्याच्यामुळे त्यांनी दुसरा एक त्याच्यात ऍड केला, वन ऑफ द टू or more co-owners of renewable property may as such with or without the consent of other or others acquire an easement for beneficial enjoyment of such property. तीन भाऊ आहे, तिघं मालक आहे, दोघं तिथे राहत नाही, एकच राहतो. तर मग आता एक त्या दोघांची कन्सेंट कधी येईल कधी येणार नाही, तोपर्यंत थांबू शकेल का? मग त्याच्या बेनिफिशियल एन्जॉयमेंट कसं करता येईल त्याला प्रॉपर्टीचं? तर म्हणून त्यांनी म्हटलंय की विथ ऑर विदाउट कन्सेंट द एजमेंट ही मे एक्वायर द एजमेंट विथ ऑर विदाउट द कन्सेंट ऑफ ओनर. आणि म्हणून त्यांनी हे शब्द जे आहेत ते काळजीपूर्वक वापरलेले. आता आपण सेक्शन 13 जो आहे ना, हा खूप महत्वाचा आहे. सेक्शन 13 आपण याच्यावर तुम्हाला प्रश्न सुद्धा येण्याची फार शक्यता आहे. म्हणजे मी मागे जेव्हा पेपर पाहत असतो बऱ्याच वेळा, तेव्हा बऱ्याच वेळा मला एजमेंट वर बरेच प्रश्न आलेले दिसले. तर हा एक सेक्शन 13 जो आहे हा एजमेंट ऑफ नेसेसिटीचा सेक्शन आहे. आता मी यापूर्वी आता जे आपण अर्धा तास जे आपण आतापर्यंत पाहिलं, तर त्याच्यामध्ये खरं म्हणजे हा एजमेंट ऑफ नेसेसिटी येऊन गेलेला आहे. कारण की एजमेंट ऑफ नेसेसिटी म्हणजे काय, सोप्या भाषेमध्ये माझ्या मालकीची जी संपत्ती आहे त्या संपत्तीचा मला पुरेपूर उपभोग घेण्याकरता माझ्या बाजूच्या पण माझ्या नसलेल्या संपत्तीचा जो भाग आहे किंवा जमिनीचा जो भाग आहे तो जेव्हा मला वापरावा लागतो आणि तो वापरणं माझ्या संपत्तीच्या उपभोगाकरता अत्यंत जरुरी आहे, त्याशिवाय मी त्या संपत्तीचा योग्य उपभोग घेऊ शकत नाही, त्याला म्हणतात एजमेंट ऑफ नेसेसिटी. गरज आहे ती माझी. एजमेंट ऑफ नेसेसिटी म्हणजे ती गरज आहे आणि ती गरज जर मला भागवल्या गेली नाही तर मी माझ्या संपत्तीचा उपभोग करू शकत नाही. हा या सेक्शन 13 ची जिस्ट आहे. आणि मग आता ती गरज कशी असायला पाहिजे, तर त्यांनी म्हटलेलं आहे ती गरज जी आहे ती ऍब्सोल्यूट असायला पाहिजे. म्हणजे असं नाही की बुवा काहीतरी माझ्या मनात आलं आणि मला गरज आहे म्हणून मी असं म्हटलं तर माझी ती गरज आहे असं तुम्हाला म्हणता येणार नाही. त्यानंतर ही गरज अशाच ठिकाणी पाहिजे की ज्या ठिकाणी लँड लॉक प्रॉपर्टी आहे. लँड लॉक शब्द म्हणजे एजमेंट ऍक्ट मधला शब्द आहे. लँड लॉक प्रॉपर्टी म्हणजे तुम्ही आता आपण जाताना येताना तुम्ही आता पहा थोडस, काही प्रॉपर्टीचे घरे जे असतात पर्टिक्युलरली जुन्या एरियामध्ये वगैरे जुन्या भागांमध्ये ते असे मध्यभागी असतात मागे आणि त्यांना पब्लिक रोडला येण्याकरता असा मध्ये कुठेतरी रस्ता असतो आणि मग ते त्या रस्त्याने येत असतात. आता या लँडलॉक प्रॉपर्टी ज्या असतात ज्याला म्हणतात, ज्याला ऍक्सेसच नाहीये पब्लिक रोडला,
किंवा जमीन आहे, शेत जमीन आहे, ती मध्यभागी आहे, मला 2-3 शेतं पार करून आल्याशिवाय मी माझ्या जमिनीमध्ये जाऊच शकत नाही. अशा वेळी मला त्या जमिनीमधनं येणं ही माझी गरज आहे आणि म्हणून त्या प्रॉपर्टीला म्हणतात लँडलॉक प्रॉपर्टी. तर एस्टेट ऑफ नेसेसिटी जी आहे ना ती ऍब्सोल्यूट असायला पाहिजे आणि ही एस्टेट ऑफ नेसेसिटी जी आहे ती लँडलॉक प्रॉपर्टी मध्ये अत्यंत महत्वाची असते. नंबर 3 जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी. 3 भाऊ आहेत, एकत्र राहतात. 3 भावांनी 3 वाटणे करून घेतलेले आहे घराच्या, पण स्टेअर केस एकच आहे. समजा एकच जिना आहे जायला, तर असा तो जिना अडवता येईल का एखाद्याला? देर इज अ डिपेंडन्सी ऑफ वन प्रॉपर्टी ऑन द अदर and you can't enjoy your own property. You can't have a beneficial enjoyment of your own property unless you use the property which is neighboring to you or adjacent to you, not owned by you as a right. म्हणून मी हे शब्द वारंवार वापरतोय. Not owned by you but owned by some other person, but that exercise of that right should be there. राईट शब्द नेहमी लक्षात ठेवा. एजमेंट सोबत राईट हा नेहमी नेक्सस आहे, नेहमी लक्षात ठेवा. एजमेंट हे परमिसिव्ह नसतं. तर म्हणून मग अशा याला म्हणतात एजमेंट ऑफ नेसेसिटी. सेक्शन 13 त्याच्या खालचं इल्युस्ट्रेशन वाचतो जेणेकरून तुम्हाला तो अत्यंत सोप्या पद्धतीने लक्षात येईल. A sells B a field then used for agricultural purposes only. एने बीला जमीन विकली, पण ती जमीन आता याच्या पुढे शेतीसाठीच वापरण्यात येणार आहे. ऍग्रिकल्चर पर्पज ओनली. इट इज इनएक्सेसेबल. इनएक्सेसेबल म्हणजे जाता येणार नाही. एक्सेप्ट बाय पासिंग ओव्हर एज ऍडजॉइनिंग लँड. म्हणजे पहा एची नाही आहे, एच्या ऍडजॉइनिंग आहे. एने विकली म्हणजे तुम्ही हे इलस्ट्रेशन फार महत्वाचे आहे. A sell B a field used for agricultural purposes only. It is inaccessible except by passing over A's adjoining land or by trespassing the land of a stranger. म्हणजे स्ट्रेंजरच्या लँड मधनं जावं लागणार आहे तुम्हाला. म्हणजे ती एची पण नाही आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, एने विकली पण आता त्याला जायला रस्ता एका स्ट्रेंजर प्रॉपर्टी मधनं आहे, त्याला ट्रिस्पास करावं लागेल. B is entitled to right of way for agriculture purposes only over A's adjoining land to the field sold. पण मग आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये तो कसा काय जाऊ देईल? मग आता इथे सिव्हिल लॉच्या टेक्निकॅलिटीज येतात. आता ज्यांनी दिवाणी दावे चालवलेले आहेत त्यांना माहित असतं की देअर मस्ट बी अ डिसऑर्डन्स इन द सेल डीड that this particular there is access to this agricultural field from the land owned by the adjacent land and it cannot be treated as a trespass वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे हे सगळ्या टेक्निकॅलिटीज मग तुम्हाला त्या केस मध्ये येतील. तर तो आज आपला विषय नाही आहे. आपला विषय आपण का बरं मर्यादित ठेवतो की मग विषयांचं होतं आणि मूळ विषय बाजूला राहतो. तर म्हणून आपण काय करतोय, रिस्ट्रिक्ट करतोय विषयापुरतं. कारण की याच्यामध्ये ज्या लोकांनी दिवाणी दावे चालवले आहेत त्यांना या टेक्निकॅलिटीज मग माहिती आहे की त्याच्यात बऱ्याच टेक्निकॅलिटी आहे. मी नेहमी सांगतो बोलताना इथे की आपण जेव्हा समजून घेतो तेव्हा ते तेवढं सोपं असतं, पण नंतर वाचल्यावर आपल्या लक्षात येतं की त्याच्यामध्ये अनेक अँगल आहे. पण त्या दिवशी पण तुम्हाला सारडा सरांनी सांगितलं होतं की या सगळ्या कायद्यांचे एकमेकांशी संबंध आहे. प्रॉपर्टी ऍक्ट पाहतो आपण, सिव्हिल प्रोसिजर कोड आहे, मग आता इन्व्हेस्टमेंट ऍक्ट आहे. मग हे सगळे एकमेकांशी नेक्सस आहे. देयर इज अ नेक्सस बिटवीन ऑल दीज लॉ. समवेअर डाऊन द लाईन यू हॅव टू यूज इट. जेव्हा when you are arguing the matter before the court on easement, naturally you have to show section 4 to the honorable court. Naturally you have to show section 15, section 13. तर असा हा नेक्सस आहे. तर आता आपल्याला नेसेसिटीसाठी आपण हा सेक्शन पाहिला. बी जर तुमच्याकडे बेअर ऍक्ट असेल तर बी पण पहा. बी पण अतिशय छान इल्युस्ट्रेशन आहे. ए द ओनर ऑफ 2 field. ए कडे 2 जमिनी आहे. सेल्स 1 to B. 2 पैकी एक जमीन बी ला विकली आणि रिटेन द अदर. दुसरी जमीन स्वतःकडे ठेवली. द फील्ड रिटेन वॉज ऑन द डेट ऑफ सेल. जी त्यांनी स्वतःकडे ठेवलेली जमीन होती. द फील्ड रिटेन ऍट द डेट ऑफ सेल यूज फॉर ऍग्रिकल्चर पर्पज.
जी स्वतःकडे ठेवलेली जमीन होती ती फक्त तो शेती करता वापरत होता. अँड इज इनएक्सेसिबल एक्सेप्ट बाय पासिंग ओव्हर फील्ड सोल्ड टू बी. म्हणजे पहा उदाहरण किती छान पद्धतीने टेक्निकली ड्राफ्ट केलेलं आहे. ए ने बी ला जमीन विकली आणि काही एक जमीन आपल्याकडे ठेवली, पण जी जमीन त्याने आपल्याकडे ठेवली त्या जमिनीवर त्याला येता येत नाही जोपर्यंत तो एच्या जमिनीत येत नाही जी त्यांनी विकलेली आहे. आणि रिटेन केलेल्या जमिनीला रस्ताच नाहीये. आता हे उदाहरण तेव्हा वेगळ्या अँगलने दिलं आहे. ए इज एंटायटल्ड टू अ राईट ऑफ वे फॉर ऍग्रिकल्चर पर्पजेस ओनली ओव्हर बीच फील्ड टू द फील्ड रिटेन. त्याला अधिकार आहे की त्या रिटेन केलेल्या फील्डवर एच्या फील्ड मधून जाण्यावर. आता शब्द पहा कसे वापरलेले आहेत. ऍग्रिकल्चर पर्पजेस ओनली. आता पुन्हा मग इथे प्रश्न आला की ऍग्रिकल्चर पर्पजेस सोडून दुसऱ्या कारणासाठी त्याला वापरता येईल का? नाही. मग पुन्हा तो वादाचा विषय आला. म्हणून मी तुम्हाला जे म्हटलं की बेसिक जो लॉ आहे विषयाचा जो गाभा आहे तो जेव्हा आपल्याला समजतो मग त्याच्यानंतर इट इज व्हेरी म्हणजे आपण असं म्हणता येईल की इट विल बी कन्व्हिनियंट टू कंडक्ट द केसेस बिफोर द कोर्ट बिकॉज यू ग्रास्प द एंटायर आयडिया, एंटायर जिस्ट, एंटायर कॅरेक्टरिस्टिक ऑफ द लॉ. म्हणून आता इथे ऍग्रिकल्चर पर्पज साठी दिलेलं आहे, पण ऍग्रिकल्चर पर्पज सोडून दुसऱ्या पर्पज साठी दिलेलं नाही. तर त्यामुळे तुम्हाला आता याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. एक जमीन ठेवलेली आहे, दुसरी विकलेली आहे, त्या ठेवलेल्या जमिनीवर रस्ता नाही आहे आणि म्हणून ऍग्रिकल्चर पर्पज साठी ए ला विकलेल्या जमिनीवर तो स्वतःच्या जमिनीवर येण्यासाठी त्याला राईट ऑफ वे. त्याला म्हणतात एजमेंट ऑफ नेसेसिटी. गरज आहे ती. नाही तर बी ची जमीन ऍग्रिकल्चर त्याच्यावर कल्टिवेशन कसं होणार? बरोबर आहे की नाही? इट इज कॉल्ड एज एजमेंट ऑफ नेसेसिटी. आणि आता एक महत्वाचा राईट आहे. तो राईट जो तुम्हाला नेहमी तुम्ही पण पाहत असतो, आपण आपल्या दाव्यांमध्ये वगैरे वापरतो. एजमेंट बाय प्रिस्क्रिप्शन, ऍक्विजिशन बाय प्रिस्क्रिप्शन. प्रिस्क्रिप्शनला मराठीमध्ये अत्यंत सुंदर आणि सोपा शब्द आहे, निर्धारित अधिकार. प्रिस्क्रिप्शनला म्हणतात निर्धारित अधिकार. आणि मी मुद्दाम एक हिंदी शब्द आणलाय. हिंदी शब्द आहे नाही, मराठी शब्द आहे नियमानुसार सुलभता, मराठी शब्द. आणि हिंदी शब्द आहे निर्धारित अधिकार. त्याला म्हणतात एजमेंट बाय प्रिस्क्रिप्शन. एजमेंट बाय प्रिस्क्रिप्शनचं सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक जे आहे, इट रिलेट्स टू द लाईट ऑर एअर. म्हणजे एजमेंट ऑफ प्रिस्क्रिप्शन रिलेटेड टू लाईट अँड एअर. तीन ओळीचा फक्त मी वाचतो. तीन ओळी आहे. वेअर ऍक्सेस अँड यूज ऑफ लाईट or air to and for any building have been peaceably शांततेने enjoyed therewith as an easement without interruption and for 20 years. Light and air peaceably enjoyed without interruption for 20 years. याला म्हणतात easement by prescription. आता त्यांनी अजून त्याला थोडस ब्रॉडली एक्सप्लेन करण्यासाठी ते पुढे गेले आणि शब्द तोडला का कसा? अँड पासून तोडलेला. आपण पाहतो का असं? आपण जर अँड शब्द वेगळा लिहितो का कधी? आणि म्हणून याला म्हणतात लिगल लिटरेचर. हा एक लिटरेचरचा प्रकार आहे. जसं आपण म्हणतो ना साहित्य, तर आपल्याला लिगल हे देखील साहित्य आहे. इट इज अ लिटरेचर. आणि म्हणून बेअर ऍक्ट मध्ये शब्द जो तुटलेला आहे तो अँड पासून आहे. अँड म्हणजे त्याला कंटिन्यू केलं पण पॅरा बदलला. अँड वेअर सपोर्ट फ्रॉम वन पर्सन्स लँड. त्याच्यासाठी तुम्हाला सपोर्ट घ्यावा लागेल, एका व्यक्तीचा सपोर्ट घ्यावा लागेल तुम्हाला. ऑर थिंग्स अफिक्स देअर टू. अफिक्स म्हणजे चिटकवलेलं. हॅज बीन पीसेबली रिसिव्ड
बाय अनादर पर्सन्स लँड, दुसऱ्याच्या जमिनीतनं, सबजेक्टेड टू आर्टिफिशियल प्रेशर और बाय थिंग्स अफिक्स देअर टू ऍज अन एजमेंट विदाउट इंटरप्शन, दुसऱ्याचा सपोर्ट घेऊन तुम्हाला ते करावं लागणार आहे. प्रिस्क्रिप्शन म्हणजे शब्द काय आहे, पीसेबली विदाउट एनी इंटरप्शन लाईट अँड एअर व्हेन यू एन्जॉय फ्रॉम फॉर द पिरियड ऑफ 20 years, that is called as easement by prescription. आणि त्याकरता मग तुम्हाला 20 years peaceful enjoyment without interruption is a mandatory condition precedent. Whenever a suit is filed before a court of law on the basis of prescriptive right of easement, there must be a specific pleading, because I already said that this law is very technical, and if there is no pleading of peaceably enjoying the land or light and air for 20 years, and you have to demonstrate it by leading cogent evidence to that effect, you are not entitled for prescriptive easement degree. तुम्हाला ती मिळू शकणार नाही. आणि मग त्याकरता तुम्हाला हे सगळं रेकॉर्डवर आणावं लागेल. त्याकरता तो जो राईट आहे तो तुम्हाला एस्टॅब्लिश करावा लागेल. दावा दाखल करायच्या आधी 20 वर्ष मी हा राईट जो आहे हा पीसेबली एन्जॉय करतो हे तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करावं लागेल. आणि म्हणून तो जो राईट आहे त्याला म्हणतात राईट बाय प्रिस्क्रिप्शन, एजमेंटरी राईट बाय प्रिस्क्रिप्शन. आता हा जो राईट ऑफ प्रिस्क्रिप्शन आहे ना, याच्यामध्ये अजून एक महत्वाचा जो अँगल आहे, तो जो राईट आहे तो तुम्हाला इंडिपेंडेंटली एन्जॉय करावा लागेल. हा जो राईट असतो हा राईट यू हॅव टू एन्जॉय इंडिपेंडेंटली, and that right must be certain, absolute, and burden of proof, पुन्हा evidence act, burden of proof that I am enjoying it from last 20 years is on the person who asserts. जो म्हणतोय की मला हा राईट आहे त्याला हे प्रूव्ह करावं लागेल की हा राईट जो आहे हा माझ्याकडे आहे आणि हा अनइंटरप्टेड आहे. आता पुन्हा तिथे तो मुद्दा आला, इथे परमिशनचा प्रश्न आहे आला का लाईट अँड एअर मध्ये. आता पुन्हा आपल्याला सेक्शन 5 मध्ये जावं लागेल. ऍपरंट, नॉन ऍपरंट, मी जे आता सांगितलं तुम्हाला, ऍपरंट, नॉन ऍपरंट, ऍक्ट ऑफ मॅन, विदाउट द ऍक्ट ऑफ मॅन. हा जो राईट आला हा विदाउट द ऍक्ट ऑफ मॅन आहे. लाईट अँड एअरवर कोणाचा कंट्रोल आहे का? पण हा पीसेबली एन्जॉयमेंटचे 20 years का दिलेले आहे? कारण की उद्या कोणी म्हणेल, अगेन कॉमन सेन्स कम इन टू प्ले. काल एखादा व्यक्ती येईल, तो घर घेईल, तो म्हणेल मला रस्ता नाही, मला लाईट आणि एअर अफेक्ट करून राहिले माझा, म्हणून मला राईट आहे हा. असं चालेल का? म्हणून मग त्यांनी मुद्दाम त्याच्यामध्ये 20 वर्ष टाकलेले आणि हे सगळं 1882 मध्ये केलेलं आहे. तुम्ही जर बेअर ऍक्ट पाहिला तर तुम्हाला फार कमी अमेंडमेंट दिसतील. म्हणजे यू कॅन इमॅजिन दॅट इन द इयर 1882 the way in which the legislature has think over this particular topic and the way in which they have drafted it, the legislature has enacted this classic law which is known as Indian Easement Act 1882. तर असा हा मी तुम्हाला जो सांगितलं राईट ऑफ प्रिस्क्रिप्शन, हा जो राईट जो आहे हा मेयर कन्व्हिनियंटचा राईट नाही आहे. दिस राईट मस्ट बी एन्जॉयड, दिस राईट मस्ट बी पीसफुल अँड दिस राईट मस्ट बी एन्जॉयड अनइंटरप्टेड. आता याच्यामध्ये तुम्हाला कोणाला काही अडचण आहे का? असेल तर मला विचारा. याच्यामध्ये 2 इलिस्ट्रेशन, पुन्हा इलिस्ट्रेशन शिवाय इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट, एव्हिडन्स ऍक्ट. मला तरी वाटतं की इलिस्ट्रेशन शिवाय हे ऍक्ट काही शिकणं, म्हणजे हे ऍक्ट शिकण्याकरता ते इलिस्ट्रेशन वाचणं जरुरी आहे. कारण की ते जर तुम्ही वाचले तरच तुम्हाला समजेल याच्यातल्या टेक्निकल ऍस्पेक्ट काय आहे आणि बिटवीन द लाईन्स मी जे तुम्हाला म्हणतो ते काय आहे. इलिस्ट्रेशन बी अतिशय म्हणजे मी म्हणतो ते वाचतानाच मला इतकं आवडलं ते की म्हणून मी ते मुद्दाम ठरवून आलो होतो की हे इलिस्ट्रेशन आपण वाचायचं आहे. इन अ लाईक सूट द प्लॅन्टिफ शोज दॅट राईट वॉज पीसेबली अँड ओपनली एन्जॉयड बाय हिम फॉर 20 years. प्लॅन्टिफने दाखवलं की तो राईट जो आहे तो मी पीसेबली एन्जॉय करतोय 20 वर्षापासून.
द डिफेंडंट त्या दाव्यातला प्रतिवादी. आता प्रतिवादी म्हणजे तुमच्या डोक्यासमोर पुन्हा डॉमिनंट सॉल्व्हियंट यायला पाहिजे. प्रतिवादी म्हणजे कोण? तो सेक्शन 4 मध्ये डॉमिनंट आहे, सर्व्हियंट आहे, ते तुमच्या डोळ्यासमोर यायला पाहिजे. तर तो प्रतिवादी प्रूव्स दॅट फॉर इयर ऑफ दॅट टाइम, एका वर्षासाठी, द प्लॅन्टिफ वॉज एंटायटल टू द पोझेशन ऑफ सर्व्हियंट हेरिटेज ऍज अ लेझी. एका वर्षासाठी त्याला अधिकार मिळाला होता तिथे लेझी म्हणून राहायचा त्या जमिनीवर. सर्व्हियंट हेरिटेज म्हणजे कोणती जमीन? बाजूच्याची. बाजूच्या जमिनीवर त्याला लेझी म्हणून राहायचा अधिकार मिळाला होता एका वर्षासाठी. देअरऑफ अँड एन्जॉयड द राईट ऍज सच. मग त्यांनी त्या अधिकाराचा वापर केला. कोणत्या अधिकाराचा? लेझी म्हणून. सेक्शन 105 वगैरे तुम्हाला ते इंडियन कॉन्ट्रॅक्ट आहे, ट्रान्सफर प्रॉपर्टी ऍक्ट वगैरे. तर त्यांनी काय केलं म्हणजे त्याला तो म्हणतो 20 वर्ष वापरली. डिफेंडंट अपियर झाला दाव्यामध्ये. त्यांनी असं रेकॉर्डवर आणलं की सर हा 1 वर्षाकरता हा लेझी म्हणून यांनी अधिकार वापरला या जमिनीवर. लेझी म्हणून 1 वर्षासाठी. आता याच्यामध्ये इलुस्ट्रेशन मध्ये सुंदर म्हणतो द सूट शॅल बी डिसमिस. हा दावा डिसमिस करणे योग्य आहे. का बरं? फॉर द राईट ऑफ वे हॅज नॉट बीन एन्जॉयड ऍज अन एजमेंट फॉर 20 years. 1 वर्ष त्याचा एजमेंटरी राईट होता का? नो, देयर वॉज नो एजमेंटरी राईट. म्हणून मी सुरुवातीला काय सांगितलं? लायसन, लेझी ह्या कन्सेप्ट एजमेंट मध्ये येत नाही. एजमेंट इज अ राईट, ऍब्सोल्यूट राईट ओव्हर द प्रॉपर्टी नॉट ओन्ड बाय मी बट द प्रॉपर्टी ओन्ड बाय अदर. इट इज ऍब्सोल्यूट राईट अँड दॅट राईट हॅज बीन एन्श्राइन्ड टू मी बाय लॉ. कायद्याने दिलेला अधिकार आहे तो. असा मला तो काही सहज असा नाही, एजमेंट लॉने दिलेला अधिकार आहे. पण यांनी काय केलं? रेकॉर्डवर असं आणलं की एका वर्षाकरता तो लेझी होता आणि म्हणून त्यांनी तिथे लेझी म्हणून तो राईट एक्सरसाइज केला. नाव त्यामुळे 20 years होत नाही आणि म्हणून ही सूट वॉज डिसमिस. टेक्निकॅलिटी, तांत्रिकता. दिस इज अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ सिव्हिल लॉ. इट इज अ टेक्निकल लॉ, प्युअर टेक्निकल लॉ. शब्द मी म्हटलं ना, फ्रीडिंग शब्द कोर्टासमोर प्रूव्ह करणं. म्हणजे आम्हाला तर खूप आम्ही नशीबवान आहे की आम्ही 94 पासून काम करतो इथे. आम्ही अनेक हुशार वकील अकोल्यात पाहिलेले आहेत की जे संवाद होते दिवाणी दाव्यांचे. आम्ही याच्यामध्ये दिवसभर चालणाऱ्या क्रॉस पाहिलेले आहेत. एक्झामिनेशन ही चीप चालायची 4-4 तास, 5-5 तास. त्याआधी ऍफिडेव्हिट नसायचं. मग ते डॉक्युमेंट एक्झिबिट करणं, मग ते एक्झिबिट करताना ऑब्जेक्शन असायचे, मग त्याच्यानंतर क्रॉस एक्झामिनेशन चालायचे 8-8 दिवस. हे सगळं जे आहे ना, मी म्हटलं बा इथं टेक्निकल लॉ. आता हे सूट सुद्धा कमी झालेले आहे. तर हे सगळं आम्ही पाहिलेलं आहे, आम्ही हे अनुभवलेलं आहे की हे किती कठीण कायदा आहे हा. तर आता हा दावा डिस्मिस झाला. हा दावा डिस्मिस झाला. आता सी पहा, पुन्हा एक वेगळ्या अँगलचं उदाहरण आहे. ए इन अ लाईट सूट प्लॅन्टिफ शोज दॅट राईट वॉज पीसेबली अँड ओपनली एन्जॉयड बाय हिम फॉर 20 years. त्यांनी दाखवलं त्याच्या म्हणण्याप्रमाणे की बाबा मी 20 वर्षापासून वापरतोय. त्यांनी दाखवलं. द डिफेंडंट प्रूव्ह दॅट प्लॅन्टिफ, डिफेंडंटनी हे सिद्ध केलं की प्लॅन्टिफने एकदा, प्लॅन्टिफ ऑन वन ओकेजन ड्युरिंग द 20 years, एकदा फक्त एकदा ड्युरिंग द 20 years had admitted that user was not of right. एकदा त्यांनी असं प्रूव्ह करून दाखवलं की हा जो यूज होता हा अधिकार म्हणून नाही केला त्यांनी. अँड आस्क हिज लीव्ह, त्याची परवानगी मागितली. आस्क हिज लीव्ह टू एन्जॉय द राईट. डिफेंडंटनी फक्त रेकॉर्डवर एवढं आणलं की या 20 वर्षाच्या काळामध्ये एकदा प्रतिवादी माझ्याकडे आला, त्यांनी माझी परवानगी मागितली. लाईट आणि परवानगी मागितली एकदा. द सूट शॅल बी डिसमिस. सूट डिसमिस करणं योग्य आहे. फॉर द राईट ऑफ वे हॅज नॉट बीन एन्जॉयड ऍज ऑफ राईट. कॉमा इंटू युनायटेड कॉमा आहे. ज्यांच्याकडे बेअर ऍक्ट असेल त्यांनी पहा, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिलेलं आहे ऍज ऑफ राईट फॉर 20 years. म्हणजे पहा, त्यांनी एकदा दाखवलं फक्त की हा परमिसिव्ह यूज करत होता, माझी परमिशन घेतली होती.
लाईट अँड एअर साठी किंवा राईट ऑफ वे साठी, तर त्या परमिशन घेतल्याबरोबर एजमेंट घेतो अँड स्वीप फॉर डिस्टन्स. आणि म्हणून शब्द कसे आले आता, डिसेबलिंग अनइंटरप्टेडली एन्जॉयड फॉर 20 years. ऍब्सोल्युटली कुठल्याही प्रकारची ऍप्लिसिटी नाही आणि बर्डन आपल्यावर आहे प्रूव्ह करण्यावर द पर्सन हू असम्स. आता गव्हर्नमेंट प्रॉपर्टी असेल तर एवढंच लक्षात ठेवा, या 20च्या ऐवजी 30 years गव्हर्नमेंटचं. ठीक आहे, तर आता काय झालं, 5 वाजले तर आपण आता थांबू. मी ठरवलं तर या पूर्णचं काही होणं शक्य नाहीये, तर आपण सेक्शन 15 पर्यंत आलो. आता मी हा पूर्ण करेल, मी तुम्हाला नक्की सांगतो आपण पूर्ण करू, हा चांगल्या पद्धतीने करू. पण आता 5 वाजल्यामुळे आपण, मला असं वाटतं वेळेची बंधन आहे आपल्यावर आणि ते पाळायला पाहिजे. ते पाळल्याने कसं असतं, तू सगळ्यांना चांगलं असतं कारण प्रत्येकाचे कामं असतात, हे असतात. तर आज तुम्ही सगळ्यांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी पुनश्च तुमचे आभार मानतो. आणि तुम्हाला कोणाला काही खरंच अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता किंवा मग जेव्हा पूर्ण झाल्यानंतरही तुम्हाला वाटलं तेव्हा विचारू शकता. थँक्यू सो मच. ओनर के दिया यदि कोई भी पर्सन को पोजीशन में वो उसे इम्प्लॉयमेंट का राइट है, तो क्या ट्रेसपासर को भी वो इम्प्लॉयमेंट नहीं बिल्कुल नहीं. आपने वो मैं क्यों बताया ऐसा, क्योंकि वो जो सेक्शन है दैट इटसेल्फ इज क्लियर. देयर इज नो एनी वर्ड यूज ऑफ एक्सेप्ट पर्सन इज पोजीशन. बट इफ दैट इज अ क्वेश्चन ऑफ इंटरप्रिटेशन, बिकॉज व्हाट यू हैव आस्क्ड मी वो फिर से इंटरप्रिटेशन का भाग हो गया. मैं आपको 2 मिनट में पढ़ के बता देता हूँ. एजमेंट मे बी एक्वायर्ड बाय ओनर ऑफ द इमूवेबल प्रॉपर्टी. ओनर जो ओनर है वो फॉर द बेनिफिशियल एंजॉयमेंट ऑफ विच द राइट इज क्रिएटेड, जिसके लिए राइट क्रिएट हो गया बेनिफिशियल एंजॉयमेंट के लिए. और अब यहाँ पे कॉमा आ गया, और आ गया, और ऑन हिज बिहाफ. अब ऑन हिज बिहाफ ट्रेसपासर नहीं आ सकता ना. ओनर कैसे ट्रेसपासर को अलाउ करेगा, और ऑन हिज बिहाफ बाय एनी पर्सन in possession of the same or on his behalf. अब आप मालिक है तो आप मालिक होंगे तो किसी अननोन व्यक्ति को तो अधिकार नहीं देंगे ना. तो वो वर्ड क्या यूज किया है, ऑन हिज बिहाफ. तो जो बीच का जो वर्ड है दैट इज इम्पोर्टेंट. एखाद्या खरेदीमध्ये रस्ता दिलेला नाहीये आणि ए आहे, एनी शेतीकडे दिली आणि बीच्या रस्त्याकडे जावं लागतं, पण खरेदी करताना समोरच्या यांनी विक्री झाला त्याच्यामध्ये रस्ता दिलेला नाही, तर मग तो इजमेंट ऍक्टचा क्लेम होऊ शकतो. नाही, मग आता तो मुद्दा कसा आहे मॅडम, जर तुमच्या याच्यामध्ये सिसायटल नसतील खरेदी खतामध्ये तर मग मात्र तुम्हाला काय करावं लागेल, रेकॉर्ड एव्हिडन्स आणावं लागेल. तसं मी जे आता सांगितलं त्याप्रमाणे. हा नंतर अनइंटरप्टेड यूज ऑफ 20 years 20 वर्ष कंपल्सरी राहते त्याला. मॅन्डेटरी आहे, बिकॉज दॅट इज अ मॅन्डेटरी. ते करता येणार नाही. थँक्यू सो मच.